हा आलं माझ्या लक्षामध्ये काय सांगायचंय ती तर बघा पाठीमागचं व्हिडिओ बघा माझं त्या व्हिडिओ मध्ये मी किती आजारी होते आजारी मी अशी होते की पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत पूर्ण मी सुजले होते आणि एवढी सुजले होते ना तर डायरेक्ट मला ऍडमिट करायला लागली होती बरं डॉक्टरांना पण माझा आजार गावाना सगळं रिपोर्ट काढलं होतं माझं तरी पण डॉक्टरांना सुद्धा कुठल्याही प्रकारचा काय झालंय हेच कळाना आणि सगळं रिपोर्ट नॉर्मल म्हणलं डॉक्टर तरी काय औषध देणार मला बरं सूज तर काय वसरायचं नाव येत नव्हती मग माझी आई म्हणली की आपण आता आयुर्वेदिक औषधं करू बरं आयुर्वेदिक औषध करायचं म्हणलं तर करायचं काय काय आयुर्वेदिक औषध तर गावाकडच्या लोकांना काही लोकांना असं वाटलं की बाबा हिला जे 50 वर्षापूर्वी व्हायचं ना तो आजार 50 वर्षापूर्वी ज्याला बघा त्या आजाराचं नाव काय आहे बरं नळगूत झालं या जसं की 50 वर्षापूर्वी ते लोकांना व्हायचं तर नळगूत झालंय म्हणून नळगुजाचं औषध मला द्यायला आमच्या तिकडच गाव आहे बरं का ते तर त्या गावाला मला नेली होती बरं नळगुदाचं जे औषध ती देतात ना तर त्यांचं लय पथ्य असतं या 3 महिने नाचणीची भाकर आणि आपलं जे तुरीची डाळ ती फक्त शिजवून आणि नाचणीची भाकर त्याच्यामध्ये हळद नाही मीठ नाही काही नाही मीठ कसलंही टाकायचं नाही जवळजवळ ते पथ्य मी 3.5 महिने केलं या दुसरं ती जी द्यायची ना मला औषध जसं की झाडाच्या साली असायच्या त्या बारीक करून केसाच्या डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत त्या सगळ्या अंगाला लावायच्या ते देखील मी केलं म्हणजे इतकी मी त्या आजारच म्हणता येईल तसला त्या आजाराला इतकी वैतागले होते की सूजच माझी कमी व्हायचं नाव घेत नव्हती सगळं काय प्रयत्न केलं तरी सूज कमी व्हायना आणि घरातली पण वैतागली आणि मी तर स्वतः मला इतकी वैतागले होते जवळजवळ 6-7 महिने ती सूजच कमी व्हायना बरं संध्याकाळचं झोपलं सकाळचं उठलं की गस नुसतं अंग तडक फुगायचे मी जसं काय रात्रभर हिला पाण्यात भिजत घातली असे मी फुगायचे आणि दिवसाची 4-5 वाजता माझी सूज पूर्णपणे कमी व्हायची म्हणजे नॉर्मल व्हायचे मी आणि दिवसभर माझं अंग पूर्ण जड आणि आळस यायचा नुसतं वाटायचं झोपावं काही खावं नाही पिवं नाही नुसतं झोपावं असं म्हणजे एकदम आळशी झालेली मी ती सूज पण अंगामध्ये नुसतं ठणक लागायचा अंगामध्ये तर बघा 6-7 महिने मला तो आजारच म्हणता येईल तो आजार तसलाही झाला होता बरं फरक पण कुठला दवाखान्याचा नाही फरक पडाला हे आयुर्वेदिक जिथं म्हणाल ना माझ्या भावांनी मला तिथं नेली आयुर्वेदिकसाठी आयुर्वेदिक औषधं द्यायला जे माणूस सांगल ना त्या पत्त्यावरती मला नेली होती तरी सुद्धा कुठल्याही माणसाचा मला फरक पडला नाही अजिबात व्हिडिओद्वारे बघा पाठीमागचा व्हिडिओ माझं मी किती त्या सूज येत होती अंगाला त्यासाठी मी किती प्रयत्न केलं म्हणजे माझ्या घरातल्याने माझ्या माहेरच्या माणसाने माझ्यासाठी किती प्रयत्न केलं होतं बरं सगळं प्रयत्न करून झालं मग शेवट पर्याय आम्हाला काय होता मला नाही म्हणजे माझ्या आईला म्हणजे माझ्या माहेरच्या सगळ्यांनीच असे म्हणजे आता कुठंतरी बाहेरचं बघितलं पाहिजे मग ज्या वेळेस आम्ही बाहेरचं बघायला म्हणजे आमच्या तिथंच देवऋषी आहे त्यांच्याकडे गेलो आम्ही बघायला त्यावेळेस तिथं मला सांगितलं की तू लगबगीने तिथली रूम खाली कर तेव्हा मग ह्या सगळ्या गोष्टी माझ्या डोक्यामध्ये आल्या आता कळालं का तुम्हाला आणि मी म्हणलं तरी पण माझं मालक आहे ते काही करणार नाही खाली म्हणजे ते काय ऐकत नाहीत अशा काही गोष्टीवरती ते विश्वास ठेवत नाहीत मग ते असं पण म्हणलं ते की तुझ्या मालकांना इथपर्यंत घेऊन ये मायापर्यंत आणि त्यांनी जे मला सांगितलं होतं ना ते एकदम म्हणजे धक्कादायकच होतं पण मी कुठंतरी म्हणजे घरामध्ये आपल्याला राहायचंय म्हणल्यावरती कशाला काही गोष्टी आपण सांगायच्यात नाही का असं काय पण त्यांनी जे सांगितलं होतं आणि त्यांनी जे मला करून दिलं होतं घरामध्ये तेव्हापासून कुठलंही बास होत नव्हतं मला मी तुम्हाला कालच्या पण व्हिडिओ मध्ये सांगितलं का नाही मी कायला खोटं बोलू मी जे अनुभवलंय म्हणतात ना कानात आणि डोळ्यामध्ये 4 बोटाचा अंतर असतोय पण मी डोळ्याने न बघता कानाने ऐकलेलं आहे डोळ्याने मी तुम्हाला म्हणलं का की मला कुठंतरी तिथं असं दिसलं भूत दिसलं किंवा
खैजबीज दिसला किंवा काही विचित्र दिसलं नाही, मला फक्त ऐकाय जाणवत होतं. बरं ते मला एकटीलाच नव्हतं जाणवत, घरात सगळ्यांना जाणवत होतं. फक्त एवढंच की मोकळे आणि कोण कुणाला बोलत नव्हतं, कारण एक भीतीचं वातावरण होतं घरामध्ये. तुम्ही पण फॅमिलीवाले असाल तर तुम्हाला पण त्या सगळ्या गोष्टी कळायला पाहिजेत की बाबा आपण जर मुलांना देखता किंवा मी माझ्या नवऱ्या देखता म्हणलं की असं असं होतंय, माझा नवराच कधी एकटा गडी माणूस जरी किती हिदट असला तर ते तर एवढं काही असलं विश्वास पण नाही, ते घाबरत पण नाही. ते 2-2-3-3 वाजता रात्रीच एकटे येतात तरी ते नाही असलं विश्वास पण ठेवत नाही, घाबरत पण नाही. पण त्यांना जर सांगितलं मी नसले घरी कधी, मी माझ्या माहेराला गेले, म्हणजे माणसाच्या मनामध्ये काय नसतंय ना ते मनामध्ये येतं. आता त्यावेळेस जर मी तिथं सांगितलं असतं ना तुम्हाला का बाई ना की असं असं घडतंय तर तुम्ही मला कमेंट केले असते. आणि रात्रीचं हे कधी 1-2 वाजता येतं, मग माझ्या मनामध्ये पण तुमच्या कमेंटचं ते डोक्यात राहिलं असतं ना बाबा असं असू शकतंय, असं घरी मग असं होऊ शकतंय. बस मी पण काय एवढी भित्री नाही बरं का. मी जर एवढी भित्री असते ना तर तिथं 5 वर्ष काढलंच नसतं मी. आणि मी पण एवढा विश्वास ठेवत नाही असल्या गोष्टीवरती, पण जे अनुभवलंय ना ते फक्त तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलाय. बरं त्याच्यामध्ये काही खोटं नाही, ह्याच्यामध्ये काही. आणि ज्याला खोटं ठरवायचंय त्याने बिनधास्त ठरवा. आणि तुम्हाला जर नसलं पटत तर नका बघू व्हिडिओ. मी आता शेवट मी काहीच बोलू शकणार नाही, बरोबर का नाही. जे रिअल मी माझ्याबरोबर घडलंय ते फक्त सांगण्याचा प्रयत्न केलाय. तर चला आता एवढ्यातच व्हिडिओ मी स्टॉप करते. पुन्हा भेटूया परतच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. आणि कमेंट करताना जरा नीट करत जा बरं का, कारण की एवढं पण नाही माणसाला येड्यात नका काढू. म्हणजे एखाद्या माणसाला येडं नसलं तरी त्याला हाणून मारून तुम्ही येड्यात काढण्याचा प्रयत्न नका करू. आणि मी तशी नाही, येडं कोणी म्हणलं ना तरी मी म्हणून देते, काय ते म्हणण्याने काय आपण थोडं येडं होणार आहे, बरोबर का नाही. एवढं नाही कुणाचं मनाला लावून घेत नाही. तसल्या माणसाला मी ब्लॉक करते. जर आपल्याला लय अति शहाणपणा शिकवायला लागलं ना तर त्याला मी ब्लॉक करते. आपले काय ना ऑप्शन, बरोबर का नाही. तर चला, ज्यांनी छान छान कमेंट केल्यात त्यांचं मनापासून मी आभारी आहे. चला ठेवते बरं का आता.